हाय फ्रेंड, मी विश्वास बालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत मित्रांनो. आता मित्रांनो आम्ही चाललो होतो पंढरपूर या ठिकाणी मित्रांनो. जात असताना मित्रांनो एकाच हायवेच्या ठिकाणी मित्रांनो आम्ही चहा पिण्यासाठी मित्रांनो थांबलो मित्रांनो. सर्वांनी चहा वगैरे घेतला मित्रांनो आणि आता आम्ही पुन्हा तिथे आम्ही जरा वेळ थांबलो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आम्ही बसलो त्या ठिकाणी आणि तिथेच चहा वगैरे घेतला आणि आम्ही पुन्हा पंढरपूर या दिशेने निघालो मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल काय आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असतो मित्रांनो. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मी संपूर्ण पंढरपूरची यात्रा आमची कशी झाली याबद्दल मित्रांनो तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. फायनली मित्रांनो आम्ही पंढरपूरला जाऊन पोहोचलो. पोहोचता क्षणी मित्रांनो पाऊस नसल्या कारणामुळे अतिशय थोडं पाणी या चंद्रभागेमध्ये राहिले होते मित्रांनो. सकाळचे वातावरण किती सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण होते मित्रांनो. आणि चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कितीशे सुंदर असं सुरेख वातावरण तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले मित्र. आणि आम्ही सर्वजणांनी स्नान वगैरे केलं आणि मित्रांनो आम्ही अतिशय छान नटून सजून मित्रांनो आम्ही पुंडलिकचे दर्शन आधी घेण्यासाठी सज्ज झालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर सर्वजण असे फ्रेश झाल्यानंतर मित्रांनो तेथील मी एक व्हिडिओ मी शूट केला ते तुम्ही पहा. ही काया तुझ्या चरणावरती वाहिली, विठ्ठला तुझी पंढरी पाहिली, देवा मी तुझी पंढरी पाहिली. सकाळच्या छान अशा वातावरणामधून आम्ही मित्रांनो स्नान वगैरे करून मित्रांनो चाललो मित्रांनो. अतिशय सुंदर वातावरण होते त्या पंढरपुरामध्ये. पाऊस पडल्यानं कारणामुळे मित्रांनो चंद्रभागेमध्ये अतिशय थोडंसं पाणी शिल्लक होते मित्रांनो. त्याच पाण्यामध्ये आम्ही आंघोळ करून मित्रांनो पुन्हा आमच्या गाडीकडे निघालो. समोर जायचे एक आमच्याकडील कोंडाजी बाबा गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे यांचा मठ पण तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो. आणि काही वेळानंतरच आम्ही पुंडलिका दर्शन घेऊन आम्ही विठू माऊलीचेही दर्शन घेतले मित्रांनो. आणि मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मित्रांनो मी ते फारसं काही दाखवू शकलो नाही मित्रांनो. आणि त्यानंतर श्री संत कैकाडी महाराजांकडे आलो आणि त्या ठिकाणी मित्रांनो असे वेगवेगळे मूर्ती मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो भेट द्या मित्रांनो. अतिशय सुंदर अशा मूर्ती तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. आणि आम्ही सर्वजण त्याचाच आनंद घेत मित्रांनो पुढे पुढे जात होतो मित्रांनो. आता तुम्ही ती मूर्ती पाहू शकता. नाचता होतं आपल्याला मग आता कधी ताण कधी नाही. मगर मगर जय भोलेनाथ. अशा प्रकारे आम्ही सर्वजण त्या संत कैकाडी महाराजांचं दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही अशा मूर्त्या पाहत होतो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं गरुड पक्षी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी. अतिशय सुंदर मूर्ती पण मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. आणि त्या ठिकाणून आम्ही जात आहे ते पण दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आणि म्हणतात नाही नवी पंढरीचे ठिकाण आहे मित्रांनो. आता इथे येऊन तुम्ही अतिशय छान अशा मूर्ती पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे ते पहा. संत राजाराम महाराज यांच्या झोपडीवर आलो मित्रांनो. आणि ती झोपडी तुम्ही पाहू शकता गवताची झोपडी आहे आणि तिथे दर्शन घेतलं मित्रांनो.
हा छोटासा पंढरपूरचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवण्यात आला मित्रांनो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, जय शिवराय, जय हिंद.